काही जयदादांनी काल एक स्टोरी ठेवली होती. जयदादा पहिल्यांदाच जय पवार अजित पवारांचे जे धाकटे चिरंजीव आहेत ते बोललेत अजित पवारांच्या अपघातावर. व्हीएसआर कंपनीचा रद्द करा परवाना किंवा ब्लॅक बॉक्स गायब होऊ शकत नाही, जळू शकत नाही, पहिल्यांदाच ते बोललेत. अर्थातच अस्वस्थता मुलांमध्ये आहेच. मी तुम्हाला गेले अनेक दिवशी तुमच्याच चॅनलवर तुम्ही गेल्या 15 दिवसातलं माझं प्रत्येक स्टेटमेंट बघा. रोहितमध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता. मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. जयच्याही मनात अनेक दिवस, कारण का जय, पार्थ, वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत, ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत जे अस्वस्थ करणार आहेत. त्याच्यामुळे तो न्याय मागण्यासाठी गेले 15-20 दिवस सातत्याने मी तुम्हाला सांगते की रोहित अस्वस्थ आहे, रोहित अस्वस्थ आहे. पण त्याच वेळेस पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे. ही मुलं लहानच आहे तो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या. आणि सगळेच म्हणजे आमचं कुटुंब, आणि आमचं कुटुंब म्हणजे ज्यांचं आडनाव पवार आहे एवढेच कुटुंब नाही. तमाम गेल्या 6 दशकामध्ये या तमाम महाराष्ट्रानी आणि देशातल्या लोकांनी जे प्रेम पवार कुटुंबाला दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि अडचणीच्या काळात मी सगळे समस्त पवार कुटुंब आणि आपलं हे जे कुटुंब आहे त्याच्यात आपण या दुःखात एकत्र आहोत. आणि एकामेकाचा साथ देऊन दादाची जी अपूर्णी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे.